शिर्डीमध्ये उघडकीस आलेल्या एका गुन्ह्याच्या तपासातून आता एक मोठा आर्थिक घोटाळा समोर येत आहे. हे प्रकरण आहे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण. सुरुवातीला फसवणूक आणि अंधश्रद्धेशी संबंधित वाटणारा हा मुद्दा आता थेट कोट्यावधींच्या ब्लॅक मनी नेटवर्कशी जोडला जातोय, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 130 बनावट बँक खाती, 50 कोटींपेक्षा जास्त व्यवहार आणि प्रभावीशाली व्यक्तींच्या नातेवाईकांची नावं, हे सगळं ऐकूनच प्रश्न पडतो, हा केवळ एक गुन्हा आहे की एक मोठं संघटित जाळं? नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. दिल्लीतील गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक मोठा आर्थिक गैरव्यवहार लागला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अशोक खरातने तब्बल 130 बनावट बँक खाती उघडली होती. ही खाती 2021-22 या कालावधीत विविध व्यक्तींच्या नावाने उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे समता पत संस्था आणि जगदंब पत संस्था यांसारख्या संस्थांमध्येही ही खाती तयार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात यालाच नॉमिनी म्हणून दाखवण्यात आलं होतं. म्हणजेच व्यवहार कोणाच्याही नावाने होत असले तरी अंतिम नियंत्रण एका व्यक्तीकडेच असल्याचा संशय अधिक बळकट होतो. तपासातून आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. या खात्यांमधून एका दिवसात लाखो रुपयांचे व्यवहार होत आहेत. त्यावरून हे स्पष्ट होतं की हा व्यवहार छोट्या स्तरावरचा नव्हता, तर व्यवस्थित नियोजन करून चालवला जाणारा मोठा आर्थिक नेटवर्क असू शकतो. पोलिसांच्या अंदाजानुसार या सर्व खात्यांमधून 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम फिरवली गेली असल्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आहे. तपासात आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजेच या खात्यांसाठी काही प्रभावीशाली व्यक्तींच्या नातेवाईकांची नावं वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जासूद आणि चाकणकर यांच्या भगिनी व पुतण्यांच्या नावाने ही खाती उघडण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचाही वापर झाल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे. या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे महिलांचा वापर. सुरुवातीला हा विषय केवळ महिलांशी संबंधित व्हिडिओ किंवा वादांपर्यंत मर्यादित वाटत होता, पण आता काही जण असा आरोप करत आहेत की ही फक्त वरवरची बाजू आहे आणि खरा खेळ पैशांचा आहे. म्हणजेच महिलांच्या नावाखाली किंवा त्यांच्या माध्यमातून ब्लॅक मनीची उलाढाल लपवण्याचा प्रयत्न झाला का, हा मोठा प्रश्न उभा राहतो. तपास यंत्रणा या प्रकरणात काय भूमिका घेते हे सध्या अत्यंत महत्त्वाचं आहे. खरात प्रकरण आता केवळ अंधश्रद्धा किंवा फसवणुकीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. हे प्रकरण आता 130 बनावट खाती, 50 कोटींचा व्यवहार आणि प्रभावीशाली लोकांच्या नावांचा वापराशी जोडलेला आहे. आर्थिक जाळं असल्याचं चित्र समोर येत आहे. या सगळ्या मागचं खरं मास्टरमाइंड कोण? आणखी कोण कोण यात सामील आहे? आणि या पैशांचा शेवटचा ठावठिकाणा कुठे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील तपासातूनच स्पष्ट होतील. तोपर्यंत कोणतीही माहिती समोर आली तरी तथ्य पडताळूनच विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अशा सखोल आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.